शहरातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात ठाणे महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत। गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा-कोसा भागातील कचरा उचलला जात नाही। परिणामी परिसरात प्रचंड कचरा जमा झालाय। नागरिकांना रोगराईचा सामनाही करावा लागतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी माजी नगरसेवक सिराज डोंगरे, सुधीर भगत, फरजाना शाकिर शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाळा, जमीला नासिर खान, कमरुल हुद्दा, नादिरा सुरमे, शाकिर शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसह आयुक्त दालनावर धडक दिली। गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली। मुंब्रा-कोसा येथील कचरा समस्या आता उग्र रूप धारण करू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नाही। डम्पिंग ग्राउंडची व्यवस्थाही करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नसल्यानं येथील कचराच उचलला जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे। शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळेला संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्यानं संतापलेल्या शानू पठाण यांनी सुधीर भगत, फरजाना शाकिर शेख, सुनीता सातपुते यांच्यासह पालिका आयुक्तांच्या दालनावर धडक दिली। पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर हेच आहे स्वच्छ भारत अभियान असे बॅनर झळकवत ठिय्या आंदोलन करून कचरा तात्काळ उचलण्याची त्यांनी मागणी केली। यावेळी मुंब्रा-कोसा भागात सध्या कचऱ्याचे ढीग उभे राहिलेत। अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्यानंच नगरसेवकांना नाईलाजानं आयुक्तांच्या दालनाबाहेर बसावं लागत असल्याचं पठाण यांनी सांगितलं। पानी का बिल भर रहा है, उसको मूलभूत सुविधा चाहिए और जिसके लिए आप बंधनकारक है, आप अपने आप जो आपको जो आप बंधनकारक है उसी चीज से आप मुंह मोड़ रहे हो। ये हमारा काम नहीं है। जब आंदोलन करो आप टेम्पररी सुविधा देते थे, जब तक के ठोस निर्णय नहीं होगा हम यहाँ से जाएंगे। बीच में भी आपने कचरे के खिलाफ आंदोलन किया था, कचरे को लेके हम लोग यहाँ महानगर पालिका पे आ रहे थे। हाँ। हमको पुलिस ने वहीं रोक दिया, मुंब्रा में रेती बंदर के पास। वहां पे हम पे केस हुआ। हम लोग ऐसे 100 केस लेने तैयार है, लेकिन आज हम लोग महानगर पालिका के ऊपर आए। इसके बाद हम कोई भी मोटा प्रकल्प सब शिलफाटा से जा रहा है मुंब्रा प्रभाग समिति के अंतर्गत, हम उस सभी कॉर्पोरेटर उसको शुरू नहीं होने देंगे, चालू नहीं होने देंगे। मुंब्रा के हॉस्पिटल सब फुल है, सारे मुंब्रा के हॉस्पिटल जितने आईसीयू फुल है, सब प्राइवेट स्कूल, आरोग्य केंद्र, सब जगह पे कचरों का अंबार लगा। क्या मांग रही है आगे? आप अपनी व्यवस्था से कि बाकी कोई हमारी मांग नहीं है। डंपिंग नहीं है, क्या नहीं है, वो आपका विषय। हमको सुविधा चाहिए। भ्रष्टाचार बहुत हो रहा है। पार्टी के नगर से सारा वहां पे 500 रुपए गाड़ी का एक राउंड बोला जा रहा है कि हमको दो तो हम डालने देंगे। ये इनकी अंडर की सिंडिकेट है, कचरा नहीं है, वो पैसे का बड़ा भ्रष्टाचार का अड्डा है। 500 रुपए गाड़ी तो वहां पे डालने देंगे, ये वहां दे रहे नहीं है या ये ले रहे नहीं, ये इनका विषय, नागरिक का विषय नहीं, कॉर्पोरेटर का विषय नहीं। सर वो बोलते हैं डंपिंग के लिए हमारे पास जगह नहीं है। सो रहे थे आप, महापालिका सो रही थी, कुंभकर्ण की सुन सो रही थी। तो 5700 करोड़ की महापालिका अगर ये बात करती है तो महापालिका को शर्म आना चाहिए, महापालिका कि अमीर महापालिका ऐसे बोलती है। अभी आपने क्या ठान ली है? जब तक के ठोस निर्णय और ठोस समाधान नहीं निकलेगा हम यहां से जाएंगे नहीं, चाहे इसका परिणाम कुछ भी हो। गेल्या 4 दिवसांपासून कळवा-मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागलेत। त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामी करण्यात आले। कचरा समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोरच कचरा टाकू असा इशारा अभिजित पवार यांनी दिलाय। डम्पिंग ग्राउंड नसल्याचं कारण पुढे करत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही। परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागलाय। अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होतोय। हा सगळा कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोरच ओतला। यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचरात गेल्याचं सांगितलं। आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकलाय, परंतु जर एका दिवसात हा कचरा न उचलल्यास पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात, संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसंच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। समस्या मोठी निर्माण झाली होती आणि तुम्ही ते डंपर ठिकाणी पलटी केलेला महापालिकेच्या समोर शुक्रवार नाही, माझी बाईट आहे, माझी इंस्टाग्राम पेजवरती टाकली आहे।
पाडवा होता, पाडवा गुढीपाडव्याला, सॉरी दिवाळी पाडवा. दिवाळी पहाटचा कार्यक्रम करून आलो आणि हा कचरा बघितला. लोकांच्या समस्या ग्रुपवरती मेसेज पडले होते. तेव्हापासूनचा जो कचरा आहे तो अजून तसाच आहे. जवळजवळ खारेगावात 2 टन आणि पार्सिंग मध्ये 2 टन असा 4 टन कचरा साठलाय. ह्याचा वास सकाळी सकाळी येतो. लोक चालायला येतात, मॉर्निंग वॉकला येतात ना, तेव्हा हा वास येतो. ह्याच्यावर काही प्रोव्हिजन नाहीये महानगरपालिकेची. 25 वर्ष सत्ता शिवसेनेची, काही झालं नाही. एक साधं डम्पिंग ग्राउंड सुद्धा करता आलं नाही. सेमेसाठी पाण्याची कंडिशन आहे, पाणी नाहीये मुबलक स्वरूपात. कळव्यामध्ये, पारसिक नगरमध्ये नगरपालिकेचं इलेक्शन आलं की वन फिरावं लागतंय त्यासाठी. ह्याची काहीतरी उपाययोजना करावी. महानगरपालिकेला आमची विनंती आहे, वारंवार विनंती आहे. विनंती करून त्या विनंतीला मान देत नाही. फार पाडव्याच्या दिवाळी पहाटच्या वेळेचा हा कचरा तो अजूनही तसाच पडू नये. आज कारेगाव पारसिंग नगर मध्ये मी राऊंड माराल ना, तेव्हा हा कचरा दिसून येईल. विरोधी पक्षातले आमदार जितेंद्र साहेब तिथे राहतात, तिथं नेतृत्व करतात, म्हणून हे दुभाजन करता का तुम्ही? पाण्याच्या बाबतीतही आज महानगरपालिकेचं, मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे, वसई महानगरपालिकेचं धरण आहे, पालघरचं धरण आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे. ठाण्याला काय कोणी पाणी देतं का? कोणी पाणी देतं का? पाणी बिका मागायला लागतात. आज ठाणे महानगरपालिकेचं एवढ्या वर्षात धरण होऊ शकलं नाही. स्वतःची डम्पिंगचं ग्राउंड होऊ शकलं नाही. कुठल्या काय करते पालिका किंवा काय करतात सत्ताधारी पक्ष? यांना जाग कधी येईल? त्यामुळे वारंवार हे होत राहील. आता याच्यानंतरही या कचऱ्याचं काही झालं नाही तर जेवढे प्रभाग समिती आहेत तेवढ्या प्रभाग समितीच्या बाहेर हा कचरा पडेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये दिवा परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. मात्र हा आराखडा तयार करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेलं नसून या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत सुमारे 2000 शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात तक्रारी नोंदवल्या. यामुळे पालिका मुख्यालयात येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या प्रकल्पातील एक स्थानक ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हातार्डी येथे उभारण्यात येत आहे. असं असतानाच बुलेट रेल्वे स्थानकाकरिता स्थानिक क्षेत्राचा विकासही करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता. त्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या क्षेत्रात ठाणे महापालिका क्षेत्रातील दातिवली, म्हातार्डी, बेतावडे, आगासन तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, काटई आणि उसरघर या भागांचा समावेश करण्यात आलाय.
त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात बाधित होणार असून त्या शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मडवी यांच्यासह 2000 नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात पालिकेत तक्रारी नोंदवल्यात. सर काय सांगाल एकंदरीत काय विषय आणि शेतकऱ्यांनी तुमच्या विरोधात काय विषयाच्या विरोधात निवेदन दिले? ठाणे बुलेट स्टेशन जे आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये आहे त्या बुलेट स्टेशनच्या परिसरातील 1300 एकर जागेवरती बिझनेस हब बनवण्याचं केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय केला आहे आणि ठाणे महापालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे त्यासाठी. त्या बिझनेस हबमध्ये 1300 एकर जमीन बाधित होणार आहे आणि तिथले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांशी कोणताही संवाद साधलेला नाही, त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. परस्पर हा बिझनेस हब जाहीर केलेला आहे. या सगळ्या शेतकऱ्यांच्या कसत असलेल्या जमिनी आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या जमिनी आहेत. त्या बाबतीत आज हरकत घेण्याची आजची शेवटची तारीख होती. म्हणून या 4 गावातील सर्व ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शेतकऱ्यांनी अजून इथे हरकती घेतलेल्या आहेत. प्रशासन हरकतीचा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाशी आम्ही बोलणार आहोत नक्की त्यांची भूमिका काय आहे आणि नंतर या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत. आपण नेहमीच बघतो की हरकती घेऊन पण काय फायदा होत नाही, मात्र ते जे प्रोजेक्ट आहे ते करावेच लागतात. तुमची काय भूमिका असणार? नाही, प्रोजेक्ट बघा, शहराच्या देशाच्या हितासाठी प्रोजेक्ट येणं गरजेचं आहे, पण प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी स्वतःची जागा द्यायची. म्हणजे दिव्याचं उदाहरण घेतलं तर सेंट्रल रेल्वेसाठी दिव्याची जागा गेली, दिवा वसईमध्ये दिव्याची जागा गेली, शेतकऱ्यांची जागा गेली, दिवा पनवेलमध्ये शेतकऱ्यांची जागा गेली, बुलेट ट्रेनमध्ये शेतकऱ्यांची, फ्रेट कॅरिडॉर आलाय त्याच्यामध्ये जागा, 5 रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जागा जाते आणि 6वी जागा ही आता बुलेट ट्रेनमध्ये जाते आहे आणि त्याच्यानंतर या बिझनेस हबसाठी 7वी जागा जाणार आहे. प्लस ठाणे शहराचा विकास आराखडा असेल, ठाणे शहरातले डीपी रस्ते असतील, यामध्ये जागा बाधित होणार. शेतकऱ्यांना तुम्ही भूमिहीन करणार आहात का? बिझनेस हबच्या माध्यमातून का तुम्ही 100% इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या देणार आहात का? किंवा ते बिझनेस हब होणार आहे तिथे त्यांना पार्टनरशिप देणार आहेत का? काय करणार आहेत आणि कसे करणार, कुठे करणार याविषयी चर्चा तर व्हायला पाहिजे. चर्चा न करता जर प्रशासन करणार असेल तर नक्कीच शेतकऱ्यांचे एक भूमिपुत्र म्हणून किंवा शेतकरी म्हणून आमचं अस्तित्व म्हणून आम्ही विरोध करणार आहोत त्याला. तिथे काही राहणारे रहिवासी देखील आहेत, मग ते रहिवाशांचं आपण काय करणार आहोत? बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बाजूला देखील स्लम आहे, पण शेतकऱ्यांना 100% प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपण बाधित होणार आहेत, त्यांना काहीतरी मोबदला द्यायचा आणि त्यांना बेघर करायचा, असं नाही चालणार होता. दिव्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचा असेल, शेतकऱ्यांना मान्य असेल तरच हा प्रकल्प होईल, नाहीतर इथे शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आमचा देखील पूर्ण विरोध असेल. ठाणे महापालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं आज गडकरी रंगायतन येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा ठेवा असतो. त्यांच्या अनुभवाचा, माहितीचा सगळ्यांनाच फायदा व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवणं आवश्यक असतं. अशा प्रकारचा कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित केला जावा यासाठी आपण प्रथमपासून पुढाकार घेतल्याचं प्रतिपादन खासदार नरेश मस्के यांनी यावेळी केलं. तसंच जीवनाच्या प्रत्येक वळणावर लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक शब्द अनमोल असतो असंही मस्के यांनी सांगितलं. यावेळी मातापिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 या कायद्याशी निगडीत अनुभवांचे विवेचन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलं. तर प्रस्ताविकेत ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश दिघे यांनी समितीचं कार्य, ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक असणाऱ्या सुविधा, कार्यालयांसाठी जागा याबद्दलचं निवेदन सादर केलं. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त अनघा कदम, समितीचे उपाध्यक्ष रवींद्र दळवी आदीही उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, कायद्यातील तरतुदी यांच्याबाबत ॲडव्होकेट प्रमोद ढाकणे यांनी केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मेघना आणि हेमंत साने संचालित दिल के आवाज हा जुन्या मराठी आणि हिंदी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं गडकरी रंगायतनमधील त्यांच्या प्रतिमेस खासदार नरेश मस्के यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपायुक्त उमेश बिरारी,
अनघा कदम, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश दिघे, ॲडव्होकेट प्रमोद ढाकले आदीही उपस्थित होते. आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन. आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये खूप मोठा असतो, कारण त्यांनी बोट धरून आम्हाला चालायला शिकवलेलं आहे आणि पुढे आम्ही सुद्धा ज्येष्ठ होणार आहोत. आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहोत. त्यांचं आयुष्य अधिक सुखकर आणि समृद्धीचं आणि शांततेचं जावं अशा पद्धतीने प्रत्येक तरुणांनी वागलं पाहिजे, प्रत्येक पाल्यांनी वागलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. तर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी राहणार का शिवाजी पार्क? ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही ठाण्यात सुद्धा आयोजित केलेला आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले, त्या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करणार आहोत.